महिला प्रति पुरुषासह महिलांचे वर्तन बदलल्यास समाज बदलेल. रुपाली चाकणकर. शिवाजी विद्यापीठात सक्षम कार्यशाळेत मोठा प्रतिसाद. महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याबरोबरच महिलांचेही महिलांप्रती वर्तन बदलल्यास समाज खऱ्या अर्थाने बदलेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठाची अंतर्गत तक्रार समिती, बेटी बचाव अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज एक दिवसीय समीक्षा महिला विषयक कायदे, जाणीव जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की प्रमुख उपस्थित होते. रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोल्हापूर ही राजश्री शाहू महाराजांची पुरोगामी नगरी असून महाराणी ताराराणी यांच्या कार्याचाही तिला वारसा आहे. इथे सुरू झालेली ही महिला सक्षमीकरणाचा विचार संपूर्ण राज्यभर जाईल याची खात्री असल्यानेच या उपक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला हक्कासाठी लढत असताना पुरुषांची मानसिकता बदलल्यास समाज बदलेल हे खरेच आहे, पण महिलांचे अधिकार नाकारण्यात महिलाच अधिक पुढाकार घेतात हेही खरे आहे. त्यामुळे महिलांनीही आपली मानसिकता बदलून अन्य महिलांची मानहानी करू नये. विशेषतः विधवा महिलांचे हळदी कुंकू घडवून आणा, त्यांना विविध समारंभात सामावून घ्या, मुलींच्या जन्माला पाठिंबा द्या, बालविवाहाविरोधात उभे राहा. सावित्रीबाई फुले यांनी 2.25 वर्षापूर्वी सुरू केलेल्या लढ्यामधून आजवर आपण बाईपणाची लढाई लढलो. आता या पुढच्या काळात आईपणाची लढाई लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 22 जुलै 2025च्या सुधारित कायद्यानुसार आता महिला आयोगाला दंडात्मक कारवाईचे अधिकार प्राप्त झाले आहेत. हा कायदा आता 31% नोकरदार महिलांचा सक्षम आधार बनला आहे. हा कायदा म्हणजेच महिलांच्यासाठीचे एक प्रभावी आहे. यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्वाचे सूत्र महिला सन्मान हे होते. रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार वाहून आणि दीपपूजन करून कार्यक्रमास उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या बेटी बचाव अभियानाच्या समन्वयक डॉक्टर प्रतिभा देसाई यांनी स्वागत केले. निवासी प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष माधुरी वाळवेकर यांनी आभार मानले.